आम आदमी पार्टीचे नेते गोपाळ राय यांनी राळेगण सिद्धी सोडून जाण्याचा घेतला निर्णय। VK सिंग राजकीय फायद्यासाठी अण्णांच्या व्यासपीठाचा वापर करत असल्याचा आरोप केला। दिवसेंदिवस राज्य सरकारचा लकवा वाढत चाललाय। अजित पवारांची काँग्रेसवर घणाघाती टीका। काँग्रेसने राज्यातल्या सर्व 48 जागा लढवाव्यात, माणिकरावांना दिलं खुलं आव्हान। राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांवर चहूबाजूंनी टीका। नवाब मलिक अजित पवारांनंतर आता प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांचाही हल्लाबोल। जादूटोणा विरोधी विधेयक पास झालं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। जादूटोणा विरोधी विधेयकाचा मार्ग सुकर। भाजपची हरकत मान्य केल्यानंतर भाजपचाही विरोध मावळला। राज्यसभेमध्ये गदारोळातच सरकारने मांडलं लोकपाल विधेयक। समाजवादी पार्टीने केला विरोध। कामकाज 3:30 वाजेपर्यंत तहकूब। ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांकडे शारीरिक संबंधांची मागणी करणाऱ्याला पीडिताच्या नातेवाईकांनी शिकवला धडा। बेदम चोपून केलं पोलिसांच्या हवाली। नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले। निर्यात दर कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 1 लाख क्विंटल कांदा पडून। आणि ICC क्रिकेट अवॉर्ड्समध्ये चेतेश्वर पुजारा ठरला उदयनू क्रिकेटर ऑफ द इयरचा मानकरी, तर मायकल क्लार्कने पटकावला क्रिकेटर ऑफ द इयर आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयरचा दुहेरी सन्मान।